चिखली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्दशा झाली आहे। पाणी नाही, बऱ्याचदा वेळेवर डॉक्टरही येत नाहीत। त्यामुळे रुग्णांना तासनतास बसून राहावं लागतं। ही बाब शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली। भुतेकर यांनी चक्क स्वतःच डॉक्टर म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांचा उपचार करून प्रतिकात्मक आंदोलन केलं। या ठिकाणी आज या पेशंटवरती आम्हाला ट्रीटमेंट करण्याची वेळ आली। खऱ्या अर्थानं ही ट्रीटमेंट करण्याची इतकी वाईट वेळ आमच्यासारख्यांना डॉक्टर बनण्याची जी वेळ आली, याचं कारण असं आहे की आमच्या शेळगाव PSCचे जे डॉक्टर आहेत, तीन डॉक्टर या ठिकाणी गव्हर्नमेंटने दिलेले आहेत। बलाढ्य पगारावर ते काम करतायत, परंतु रात्री सुद्धा या ठिकाणी हजर नसतात। दिवसाही सकाळी 8 वाजताची ड्युटी असताना तसं तर हेड टू हेड यांनी थांबलं पाहिजे, परंतु 8 वाजताचं टायमिंग असताना सुद्धा आता 9 वाजले तरी अजून डॉक्टरचा पत्ता नाही। अजूनही 1-1.5-2 तास ते येत नाही आणि हे सर्वसामान्य स्तरातले लोक, PSCला ट्रीटमेंट घेणारे लोक या ठिकाणी रात्री बेरात्री येतात। डॉक्टरचा पत्ता नसतो। सकाळी कामाधंद्याचे दिवस असल्यामुळे सकाळीच त्या ठिकाणी आपण कुठेतरी उपचार घ्यावा आणि आपल्या कामाला जावं या उद्देशाने ते येत असतात। काही वयस्कर लोक या ठिकाणी पायी आलेले आहेत आमानासारख्या गावाहून आणि यांना ट्रीटमेंट नेमकं आता देणार कोण? या ठिकाणी फक्त मेडिकलवर ते कर्मचारी हजर आहे, बाकी कोणी नाही। नर्स अजून त्यांची झोपच झालेली नाही आणि जे डॉक्टर ट्रीटमेंट करणारे तेही या ठिकाणी हजर नाही। खऱ्या अर्थानं 1.5 वर्षापूर्वी मी यांना समज दिली होती, समज देऊन ऐकलं नाही म्हणून मला या ठिकाणी दवाखाना फोडण्याची वेळ आली होती। मी दवाखाना हा फोडला होता, तो समज देण्यासाठीच फोडला होता। माझ्यावरती FIR दाखल करणं त्यावेळेस गरजेचं होतं, परंतु त्यांची चूक होती। त्यांनी FIR दाखल केला नाही, कारण त्यांची चूक होती। आणि आजही ही वेळ, हा जो आम्ही या ठिकाणी ट्रीटमेंट करतो, ही त्यांचीच चूक आहे, कारण वेळेत त्या ठिकाणी हजर नाही। तर कुठं झाडझुडच्या कर्मचाऱ्याचा पत्ता नाही, त्यात जागाच भरलेल्या नाहीत। इतके सगळे कर्मचारी असून कुठली स्वच्छता नाही, काही नाही, काहीच नाही। इथलं पाणी नाही, RO फिल्टर नाही आणि पेशंटला पाहायला डॉक्टर तर कधीच नाही। डॉक्टर एनी टाइम टांगेपलटी घोडे फरारच असतात। हे कुठपर्यंत चालायचं? प्रशासनाने यावर थोडीशी लक्ष घातलं पाहिजे। देणारा द्यायला तयार आहे आणि यांना करोडो रुपयाचा निधी येतो, हा खर्च होतो कुठं? हे सगळं हे अतिशय प्रश्न गंभीर आहे आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रश्न आहे, लोकांच्या जीवाशी खेळणारा हा प्रश्न आहे। हे या ठिकाणी या आरोग्य विभागानं लक्षात घेतलं पाहिजे आणि या लोकांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली पाहिजे। यांना पहिले लाईनवर आणले पाहिजे। यांना व्यवस्थित जोपर्यंत ट्रीटमेंट देत नाही तोपर्यंत लोकांना ट्रीटमेंट मिळणार नाही।